ओके नमस्कार मित्रांनो, मी सुमित शुगन पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज चहा पाण्याचा कार्यक्रम माझा, तर मी चाललो उल्हासनगरला चहा पाण्याला, पोरगी बघायला। काही ठिकाणी कांदे पोह्याचा कार्यक्रम असतो, तर आमच्याकडे चहा पाण्याचा कार्यक्रम आहे। तर सगळेजण दादरला भेटणार आहेत, तर दादरवरून आम्ही लोक जाणार आहे उल्हासनगरला। तर आता पटापट जातो दादरला, कारण का वाजलेत 9, आम्ही 11:30चा टाइम दिलाय, त्यामुळे थोडं लेट होईल असं वाटतं मला। तर जाऊया आपण उल्हासनगरला, चला। सिरीना, कुठे चाललास तू? कुठे चाललास? हा, आजी आणायला बोल ना, आजी आणायला कुठे चाललास? अरे बोल, आजी आणायला। आता तू याला म्हणूनच लावलं नाही असं वाटतं। महिन्याभर गणपती, महिन्याभर
बाबू ये इकडे आई बा आतमध्ये आहे आतमध्ये आहे बघ हा चालू करा आम्हाला इथे कशासाठी बोलणं हे आमची मंदिरी शिवगण आहे गावाला तुमच्या गावाला आहेत का पाहुणे म्हणून सांगे पाहुणे पाहुणे बघायला कशासाठी आले पाहुणे कशासाठी पाहुणे बघायला तुम्हाला आता तुम्ही आले मुलगी होण्यासाठी आले की कशासाठी आले सर्वप्रथम मी शिवगणच्या वतीने आव्हान केलं असेल आणि आम्हाला जे इतक्या उत्स्फूर्तपणे स्वागत आमचं करत त्याबद्दल आम्हाला शिवगण परिवारासाठी धन्यवाद देतो. आणि दुसरी गोष्ट आम्ही आता आलो आहे म्हणजे या उद्देशाने थांबवल्यानंतर तर आमचे पहिल्यापासून पाहुणे आहेतच आणि आज एक नवीन धागा जोडण्यासाठी म्हणजे नवीन काहीतरी पुढे पण चालू आहे ह्या उद्देशाने पण आम्ही आलो. तर त्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे जर कोणती छोटी मोठी बोलणी असेल तर आमचे भाऊ आहेत त्यांच्यासाठी असेल तर सांगा. कुठे आहे का कुठल्या का तुमची कोणाची बोलणी लग्नाची आता त्याची तसेच खंड्यांकडे एक मुलगी आहे तुमची मुलगी आहे मुलीचं नाव आहे अनिल कांबळे आणि मुलीचं नाव आहे बाईची. मग ठीक आहे तुमची पोरगी आहे काय यांना लग्न वगैरे काय करायचं आहे का लग्न करायचं विचार आहे लग्न करायचा विचार आहे म्हणजे काय पोरगा वगैरे काय बघितलं आहे का पोरगा बघितलेला आहे म्हणजे आमच्या शिवगणापैकी जो एक शिवगणापैकी शिवगणाचं नाव वगैरे काय माहिती आहे कुठल्या शिवगणा आता आमची भावकी आहे कुठल्या शिवगणाचं वगैरे काय माहिती आहे का आम्ही फक्त जे पाहुणे आहे आमचे नाना करतो काय आता तुमच्या भावकीवर म्हणजे आपले जे रुग्ण बंधू आहे त्यांच्या विचाराने जर करत असाल तर ठीक आहे. आलो हे पूर्वी बघण्याच्या उद्देशाने चाललेलो आहोत. पूर्वी लग्नाचे आहे म्हणतो तर आम्ही ते बरोबर म्हणजे लग्न करायचं आहे तुम्ही नागाचा पोरगा नानांचा पोरगा आहे तो काय त्याचं पण म्हणजे पण काय करायचं आहे आता तुम्हाला पोरगी आम्हाला दाखवायची वगैरे आहे का असं तुम्ही बघण्यासाठी आले तर आम्हाला दाखवा जमलोय दाखवू शकतो आपण काय म्हणता तुम्ही पोरगी दाखवताय का आम्हाला इकडे बघा आता इकडे बघा कपाला फोटो काढू नका रे. फोटो काढ
दुसरा कप घेऊन या काकांमध्ये पुसून घे. हो, घ्या, कोणी पण घ्या. जा, जा. आपल्याप्रमाणे आता चहा पाणी झालेली आहे. बेटा तुला मुलगा पसंत आहे? सुमित मुलगी पसंत आहे? हो. ओके, नंतर पुन्हा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. आणि हे सगळी गाडी तुम्हाला चालवायची आहे. त्या हिशोबाने आता हा चहा पाण्याचा प्रोग्राम संपन्न झालेला आहे. तर आता पुढे ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या तुम्हाला पार काढायच्या आहेत. आई बाबा आता रिटायर झाले. हा, तर आता पुढचा प्रोग्राम म्हणजे हा सगळं तुम्हाला चालवायचं आहे. हो हो, हो हो. तर ते काय म्हणजे आणि आपण परिवारातर्फे काही मुलग्याला काय बाकी काय पाहुण्यामध्ये तुम्हाला काय विचारायचं नाही ना? ओके, पुढा द्यायला काय हरकत नाही ना? मुलीला मुलग्याकडून पुढा आपण घेतो विवादाप्रमाणे, तो द्यायला काय हरकत नाही ना? ओके. कॅमेरा मारून बारीक एकदम व्यवस्थित पोरगापोरगी 5% पर्यंत पुढा देण्यापर्यंत प्रोग्राम हा व्यवस्थित पार पडलेला आहे. बरोबर. आता पुढचं नियोजन आता आपण एक म्हणतो की आमच्या काही गोष्टी मालकी ठरलेल्या असतात असं आपण बोलतो ना. म्हणजे रिवाजाप्रमाणे सांगावं लागतं. काही गोष्टी ज्या मालकी करायच्या असतात तिथपर्यंत ठीक आहे, त्यामुळे आपण मालकी. पण काही गोष्टी ह्या दोन्ही भावकीच्या समर्पण शेअर झाल्या पाहिजे. त्याप्रमाणे शेअर होण्यावरती पहिली गोष्ट म्हणजे प्रभाकर, तुला तुझ्या परीने काही बोलायचं असेल तर तू सांगू शकतो. माझ्या परीने म्हणजे मालकी म्हणजे देणं लग्न कधी पकडायचं काय असं म्हणजे मे महिन्यामध्ये. आता बघा आमचा पुढे आता 10 फेब्रुवारीला आमचा सार्वजनिक त्रैवार्षिक गोंधळ आहे. तर त्याच्या अगोदर तुम्ही पकडणार आहात की नंतर पकडणार आहात, तर तसं काय ते तुमचं मालकी नियोजन पाहिजे. जेणेकरून मांडवामध्ये भावकीच्या समोर असं काय आलं नाही पाहिजे की बाबा प्रत्येक जण सोन्यासारखंच घालणार. आता काय सोनं पण घेण्यासारखं नाही, पण प्रत्येक जण सोन्यासारखं घालणार. पण त्याच्यावर पण लक्ष पाहिजे. म्हणजे काय हे करणार, मुलग्याला तुम्ही काय देणार, मुलगा काय घालणार, हे सगळं मालकी ठरलेलं पाहिजे. आणि तारीख वगैरे फिक्स करा. मुंबईला पकडायचं आहे लग्न की गावाला पकडायचं आहे हे फिक्स करा. त्याच्यानंतर मग पुढची तयारी. बाकी काय नाही बाई, इथपर्यंत हा आपला प्रोग्राम सुरळीत पार पडलेला आहे. बाकी हा व्यवहार तुमचा काय मालकी ठरलेला आहे. तर आता तू बोललास त्याच्यावरून म्हणजे ज्या बोललो त्याप्रमाणे मालकी जेवढ्या काही गोष्टी ठरवायच्या ते ठरल्या. तो आमच्यात म्हणजे एक बरोबर त्यांचं पण भावकीला काय गोष्टी माहीत नसतात. तर आमचे मालकी म्हणजे लग्नाची तारीख आम्ही फिक्स केली आहे 20 एप्रिल आणि ते मुंबईला लग्न आहे 20 एप्रिलला. आणि दुसरी गोष्ट
साखरपुड्याची तारीख आम्ही अजून काय फिक्स केलेली नाही किंवा कपडे घ्यायची पण तारीख अजून फिक्स केलेली नाही. ज्याप्रमाणे दोन आम्ही मालकोमालकी बसू त्या तारखा वगैरे साखरपुड्याची म्हणा किंवा कपडे घ्यायचे ती ठरल्यानंतर जसं भावकीला आपण शेअर करू त्या पद्धतीने भावकीला शेअर करतो सांगू. आणि ते दागिन्याचं म्हणजे जरी आपण मालकोमालकी म्हटलं पण दागिन्याचाही बघा आता सध्याच्या घडीमध्ये सोन्याचा व्यवहार बघता ते आपण म्हणू आम्हाला तुम्हाला एवढेच घाला किंवा तेवढं असं काय होऊ शकणार नाही. तरी पण जे प्रमाणे मांडव शोभावणी काय म्हणतात त्याप्रमाणे मांडव 4 लोकात जसं आपल्याला शोभले पाहिजे त्याप्रमाणे आम्ही हे करू म्हणजे दागिने हे करणार बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही व्यवहार हे मालकोमालकी ठरलेले असतात, काही व्यवहार हे भावकीत सांगायचे असतात. त्याप्रमाणे दुसरी गोष्ट अशी की उद्या लग्नाची तारीख जवळ जाईल. लग्नामध्ये काही गोष्टी असतात असं बोलतात आपण की बाबा काय कमी जास्त पडलं असेल ते मालकोमालकी बघायचं असतं. ते दुसऱ्या तिसऱ्याच्या काळावर गेलं नाही बरोबर. आणि इतर नियोजन असतं ते तुमच्या मंडळाकडून आमच्या मंडळाकडून ते होणारच असतं बरोबर. ते बोलले की मानव शोभायचं घालणार आपण ते जरा व्यवस्थित करा असं बोलले. म्हणजे असं विचारत नाही ते आम्हाला फक्त आम्हाला काय जे मानव शोधणार असं झालं म्हणजे एकदमच हे करू नका बरोबर ना. आमचे म्हणजे 3 दागिने मिळून असं 5 तोळ्याचे आहे म्हणजे तसं त्याचं हे काय बोलत नाही फक्त शोभा असं हे करायचं. आपण काय बोलत नाहीत मग मानव शोभणार ठीक आहे एका तोळ्यात मी करून घेतली असं नको एवढे सांगतो एक सांगायची पद्धत पण असे होतात बरोबर आहे. मांडव शोभा तुम्ही अगदी आम्हाला विचार होतं थोडं अंदाज भावकीला संबंध आणि काय विषय आणि साखरपुड्याचा ते आपण दोघा डिस्कस करू. साखरपुड्याचं पण प्लस कपडे घ्यायचे दोघांमध्ये डिस्कस करून आपल्या भावकीला पण सांगू. साखरपुडा आणि कपडे घ्यायचे ना फेटच्या नंतर कुठल्या मग कुठली तारीखपासून चालू होतो. मला वाटतं 23 फेब्रुवारीला प्रभाकर भाई बात जाओ चेहरा सबस्क्राइबर वाढले.